जय गोमाता, जय श्रीकृष्ण. नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशिनी या गावी निसर्गाच्या सानिध्यात वसलेली आपली ही यशोदानंद गोशाळा. गोशाळा सुरू करण्याची तशी काही कल्पना नव्हती, परंतु राशिनी येथे एका गोमातेचा सकाळच्या वेळी रस्त्यावर अपघात झाला. दुपारपर्यंत तिच्याकडे कोणीच पाहिले नाही. तिचा त्यातच मृत्यू झाला. त्यावेळी वाटलं यांच्यासाठी काहीतरी करावं. याची मित्रांमध्ये चर्चा केली आणि आम्ही काही मित्रांनी मिळून 2020 साली गोशाळा सुरू केली. राशिन येथील आई जगदंबा देवीचे पुजारी श्री विश्वास काका रेणुकर यांनी कसाबाच्या तावडीतून सोडून घेतलेली गोमाता आपल्या गोशाळेस दान दिली. ही आपली पहिली गोमाता. त्यानंतर खऱ्या अर्थाने गोमातेच्या सेवा कार्याला सुरुवात झाली. सुरुवातीला आपल्या घरीच गोमातेची सेवा सुरू केली. दिवसेंदिवस गोमातेची संख्या वाढू लागली. त्यांच्या निवाऱ्यासाठी छोटेसे शेड उभारले होते, ते देखील कमी पडू लागले होते. ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण व्हावे यासाठी आम्ही कागदाचा तंबू बनवून यामध्ये गोमाता ठेवल्या होत्या. अशा प्रकारे स्थानिक दानदात्यांच्या सहयोगाने गोमातेची सेवा सुरू असताना गुरुवर्य विदर्भरत्न संजय महाराज पाचपुरबाबा गोशाळांचे आधारस्तंभ यांच्या आशीर्वादाने कमलेशभाई दीपकभाई हे 2 व्यक्तींना घेऊन गुरुवर्य हबप रवींद्र महाराज सुद्रिक आपल्या गोशाळेस भेट देण्यासाठी घेऊन आले. खऱ्या अर्थाने आपली गोशाळा परिवर्तित झाली. निवाऱ्याची समस्या, पाण्याची समस्या, चाऱ्याची अडचण या सगळ्या गोष्टींवर मात करण्यासाठी आपल्याला यांच्या माध्यमातून खूप चांगले सहकार्य लाभले. त्यांचे आभार मानावे तितके कमीच. शेड चांगल्या प्रकारे निर्माण झाल्यामुळे गोमातेची संख्या देखील दिवसेंदिवस वाढू लागली. कत्तलखान्यात जाणारी गाडी अडवून गोरक्षक बंधू, पोलीस बांधव त्यातील गोमाता आपल्या गोशाळेत दाखल करतात. त्याचप्रमाणे परिसरातील शेतकऱ्यांना देखील आपण जागृती निर्माण करण्यासाठी आपली गोमाता कत्तलखान्यात न देता गोशाळेत द्यावी अशी माहितीपत्रके गावोगावी प्रत्येक मंदिरात, शाळेत, चहाच्या दुकानात चिटकवलेली असल्याने शेतकऱ्यांमध्ये जागृती होऊन ते देखील त्यांची गोमाता कुठल्या ना कुठल्या गोशाळेमध्ये देत आहेत. गोमातेसोबतच इतर जीवांवरही आपण तितकेच प्रेम करतो. त्यामुळेच एरवी माणसांचा वारा देखील लागू न देणारे हरिण आपल्यासोबत बिनधास्त वास्तव्य करत आहे. कुत्र्याला तर गाडीवर चक्कर मारावी लागते. पक्षी देखील आमच्या मुलींसोबत खेळायला असतात. आपली ही स्वच्छ सुंदर अशी गोशाळा उभ्या माळरानावर आज बहरलेली दिसत आहे, परंतु या पाठीमागे कारण देखील तितकेच महत्त्वाचे आहे. ते म्हणजे आपण आपल्या गोशाळेस प्रत्येक जण भेट देण्यासाठी आल्यानंतर त्या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून घेत आहोत. भरपूर मोठ्या संख्येने वृक्ष लागवड आपल्या परिसरात करण्याची इच्छा मनामध्ये बाळगून काम सुरू आहे. अशा प्रकारे जमेल तशी जीवसृष्टीची देखभाल करत सेवा करण्याचा आनंद तो काही वेगळाच. हे झाले सेवा कार्य, परंतु गोशाळा चालवायची म्हणजे त्यांचे चारा व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. त्यांचे नियोजन करण्यासाठी इतरांच्या मदतीवर अवलंबून राहू नये यासाठी शेणापासून आम्ही गोमय प्रोडक्ट तयार करण्याची संकल्पना मनामध्ये घेऊन मागील वर्षी राखी बनविण्यास सुरुवात केली. गोमय प्रोडक्टला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे लक्षात आल्याने शेणापासून आम्ही विविध प्रकारच्या गृहोपयोगी वस्तू बनविण्यास सुरुवात केली. यामध्ये श्रीचरण, कृष्ण गोमाता, दिवा,
ओम श्री स्वास्तिक, शुभ लाभ, राखी, तोरण, हँगिंग तोरण, चंदनधूप, मच्छरधूप, सांब्राणी कप अशा प्रकारे विविध गृहोपयोगी वस्तू बनवून गोशाळा स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. अशा वस्तूंच्या निर्मितीमुळे शेणाचे व माणसांचे नाते जे संपत चालले आहे ते यामुळे साधता येणार आहे. त्यासाठी आपल्या माध्यमातून शेणापासून बनवलेल्या वस्तूंची विक्रीसाठी सहकार्य व्हावे. गोशाळा स्वावलंबी बनवण्यासाठी आपणही खारीचा वाटा उचलावा. आमच्या या कार्याकरिता आपली साथ सोबत असावी हीच गोमाते चरणी प्रार्थना. जय गोमाता, जय श्री कृष्ण.